मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये, संगणकाच्या युगामध्ये, आधुनिक युगामध्ये, रील्सच्या युगामध्ये उलट याचा वापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी होत आहे. आणि एक विशेष बाब यामध्ये लक्षात येते आणि ती विशेष बाब म्हणजे की आपल्या लोकांमध्ये गैरसमज आहे की जे अडाणी लोक आहेत ते जास्त अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले असतात, परंतु तसं नाही. लक्षात घ्या, अंधश्रद्धेच्या आहारी तर संपूर्ण देश आकांतपणे बुडालेला आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल. परंतु अडाणी लोकांपेक्षा शिकलेले लोक हे जास्त अंधश्रद्धाळू आहेत. आणि आता हे रीलवाले बाबा, यामध्ये काय झालेलं आहे, आपलं मार्केट स्थापन कसं करायचं, एखादा एरिया निवडायचा, सोशल मीडियाचा वापर करायचा, रील्स बनवायच्या, त्याद्वारे नवीन भक्त जमा करायचे. आणि आपला देश हा काय आहे, एक मनोरुग्णांचा देश आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं एक विधान आहे, भारतीय लोकांची मानसिकता ही अगदी बुद्धीचा विकास हा अगदी बालबुद्धी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. एखाद्या छोट्या बाळाची जेवढी बुद्धीचा विकास झालेला असतो तेवढाच विकास हा भारतीय लोकांचा झालेला आहे. हे विधान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं आहे. आणि त्यामुळे भारतातील लोकांना फसवणं काही एवढी अवघड गोष्ट नाही. आणि वारंवार हे डोळ्याने पाहून सुद्धा रोज, आज सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये कोणतरी असंच पकडला, उद्या तिकडं पकडला, या घटना नित्यक्रमाने, आणि आज सोशल मीडिया असल्यामुळे या बातम्या तुमच्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत. तरीसुद्धा हे लोक का आहारी जातात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काय झालेलं आहे, मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की येथील जी सिस्टम आहे, जे सिस्टम चालवणारे जे लोक आहेत, ज्यांच्या हातामध्ये ही व्यवस्था आहे, जे या व्यवस्थेचे मालक बनलेले आहेत, त्या लोकांनाच हे असे अंधभक्त हवे आहेत, मनोरुग्ण हवे आहेत, अंधश्रद्धाळू लोक हवे आहेत राज्य करण्यासाठी. आणि त्यामुळे हे बदलत नाही. लक्षात ठेवा, यांच्यावर किती, एक अंधश्रद्धेचा भाग सोडा, परंतु तुम्ही एखाद्याचे पाय धुवून पिता, तो नुकताच बाथरूममधून, संडासमधून आलेला असेल, अन्य कोणत्याही भागातून आलेला असेल, त्याच्या पायाला एखादा रोग असेल, विषाणू असतील, जीवाणू असतील, म्हणजे हायजेनिक दृष्ट्या सुद्धा ते किती किळसवाणं आहे. आणि असा किळसवाणा प्रकार एखाद्याचे पाय धुणं पहा. आता काय आहे, प्रत्येक वेळी तुकाराम महाराजांचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. एकतर जे तुकाराम महाराजांचं 24 तास नाव घेतात त्या वारकरी संप्रदायावर सुद्धा तुकाराम महाराजांचा प्रभाव 0% आहे. आणि केवळ ते नाव घेतात, परंतु खरे तुकाराम महाराज काय आहेत हे त्यांनाच समजलेलं नाही. त्यामुळे येथे लोकांना अशोक खरातची गरज आहे, राम रहीमची गरज आहे, आसाराम बापूची गरज आहे, आणि या भोंदूबाबांची गरज आहे. आणि समाजाला सुद्धा जे एक वाक्य होतं, बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया, आणि हेच वास्तव आहे. त्यामुळे परत परत तुकाराम महाराजांचे उदाहरणं सांगा, तुकाराम महाराजांचे अभंग सांगा, त्यांनी का गुरुबद्दल काय सांगितलं, तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये असे गुरु दिसले, त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्या गुरुवर टीका केली, काय अभंग रचना केली, तीक्ष्ण शब्दामध्ये प्रहार केला, एवढं सगळं सांगून सुद्धा आज तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये एवढं सांगितलं, अगदी गुरु बनवण्याची गरज सुद्धा नाही. गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण, भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. एवढं सगळं सांगूनही आज 400 वर्षामध्ये काय फरक पडला? उलट आज हे प्रचंड वेगाने वाढत आहे. म्हणजे या देशामध्ये साधू संतांच्या, महामानवांच्या विचारांचा इम्पॅक्ट का पडत नाही? तर याचं मूळ कारण आहे येथील व्यवस्थेमध्ये. कोणतीही व्यवस्था बदलवण्यासाठी बघा, बौद्ध धर्माला किंवा बौद्ध धम्माला म्हणा, आपला विचार रुजवण्यासाठी राजसत्तेचा आधार घ्यावा लागला. ज्यावेळेस सम्राट अशोकांनी त्याचा प्रचार प्रसार केला त्यावेळेस त्याचा प्रभाव वाढला. आणि येथील जी राजसत्ता आहे,
येथील राजसत्ता ही अंधश्रद्धेला, या बुवाबाजीला खतपाणी घालणारी आहे. येथील राजसत्ता ही मंबाजी बुवाची संरक्षक आहे. येथील राजसत्ता ही धीरेंद्र शास्त्रीच्या पायावर लोटांगण घेणारी आहे. येथील राजसत्ता नरेंद्र मोदी, धीरेंद्र शास्त्री पाखंडी याला छोटा भाऊ म्हणते. म्हणजे या भोंदूंना, या पाखंड्यांना, या बुवाबाबांना हे येथील राजसत्ता, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्यापुढे लोटांगण घालतात, त्यांना भाऊ म्हणतात, त्यांना आधार देतात, त्यांना वाढवण्याचं काम करतात, त्यांना संरक्षण देण्याचं काम करतात. त्यांनी कितीही पापकृत्य केली तरीसुद्धा त्याला संरक्षण देण्याचं काम, त्याला बळ देण्याचं काम येथील राजसत्ता करते आणि त्यामुळे हे बंद होऊ शकत नाही. हे मूळ कारण आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे बदलावं वाटत असेल, तर जे लोक खरोखर तुकाराम महाराजांना मानतात, वारकरी साधू संतांना मानतात, बाबासाहेबांना मानतात, शाहू महाराजांना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, अशा लोकांची सत्ता येणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ही वैचारिक लढाई आहे आणि ही राजसत्तेची लढाई आहे. राजसत्तेशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.